आता आपण जी प्रोसिजर केली ती स्टेपलर सर्कमसिजन प्रोसिजर होती. यामध्ये जसं रुटीन सर्कमसिजन मध्ये आपण प्रिफ्युजियल स्किन कट करतो, हिमोस्टॅसिस करतो आणि नंतर स्किन सुचरिंग करतो. पण या डिव्हाइसमुळं सर्कमसिजन ही प्रोसिजर खूप सोपी झाली आहे. ही 5 ते 7 मिनिटात होणारी प्रोसिजर आहे. ही लोकल अनेस्थेशिया अंडर केली जाते आणि पेशंट सेम डे आपण डिस्चार्ज करू शकतो. ह्याच्यामध्ये ह्या स्टेपलरच्या सहाय्याने आपण प्रिफ्युजियल स्किन ही फिक्स करतो आणि हे स्टेपलर लॉक करतो आणि हे जेव्हा आपण ऍक्टिव्हेट करतो तेव्हा त्यामध्ये ती स्किन कट सुद्धा होते आणि स्टेपलरच्या माध्यमातून स्टिच सुद्धा होते. ही एक पेनलेस प्रोसिजर आहे. देर इज नो पेन, नो ब्लड अँड नो स्टिच अँड देर इज लेस इडिमा, अर्ली रिकव्हरी अँड पेशंट कॅन गो होम सेम डे. या प्रोसिजरमुळे पेशंट नेक्स्ट डे आपल्या कामाला सुरुवात करू शकतो आणि ही खूप इफेक्टिव्ह आणि नवीन टेक्नॉलॉजी आहे सर्कमसिजनसाठी. नमस्कार, मी डॉक्टर तन्मय, मी एक युरोलॉजिस्ट आहे आणि आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे, ते म्हणजे सर्कमसिजन. ॲज अ युरोलॉजिस्ट सर्कमसिजन ही एक खूप कॉमन प्रोसिजर आम्ही रुटीनली परफॉर्म करतो. तर आपण बघूया की सर्कमसिजन म्हणजे नक्की काय. बेसिकली सर्कमसिजन एक सर्जिकल प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपल्या ग्लान्स पेनिसला कव्हर करणारी जी स्किन असते, ज्याला आपण प्रिफ्यूज म्हणतो, ती स्किन काढण्याची जी टेक्निक आहे, ती जे सर्जरी आहे, त्याला आपण सर्कमसिजन म्हणतो. बेसिकली सर्कमसिजन हे वेगवेगळ्या रिझनसाठी केले जाते. कॉमनली ते एक रिलिजियस म्हणून केले जाते. अदरवाईज लहान मुलांमध्ये जर पेनिस पूर्ण कव्हर होत असेल प्रिफ्यूजनं आणि ओपनिंग होत नसेल, युरिनला जायला त्रास होत असेल, वारंवार युरिन इन्फेक्शन होत असेल, तर ही प्रोसिजर कॉमनली केली जाते. आणि मोठ्यांमध्ये जर स्किनला प्रिफ्युजियल स्किनला परत परत अल्सर होत असतील, बॅलॅनायटिस, बॅलॅनोप्रोस्थायटिस, टाईट प्रिफ्युजियल स्किन, तर हे आपण सर्कमसिजन ही सर्जरी केली जाते. कॉमनली सर्कमसिजन ही सर्जरी 2 पद्धतीनं केली जाते. एक म्हणजे रुटीन सर्कमसिजन, ज्याला आपण स्टिच सर्कमसिजन म्हणतो, आणि दुसरं आधुनिक पद्धत म्हणजे स्टेपलर सर्कमसिजन. तर आज आपण जी सर्जरी बघितली ती होती स्टेपलर सर्कमसिजन. तर सर्कमसिजन जी स्टिच पद्धतीने केली जाते ती वर्षानुवर्ष चालत आलेली टेक्निक आहे, ज्यामध्ये एक्सेसिव्ह प्रिफ्युजियल स्किन ही कट केली जाते, हिमोस्टॅसिस कॉन्ट्रीच्या सहाय्याने केलं जातं आणि इनर आणि आउटर प्रिफ्युजियल स्किन आपण सुचरच्या माध्यमातून स्टिच करतो, त्याला टाके घेतो आणि ती जखम भरते. ह्याच्यामध्ये काही डिसएडव्हान्टेज आहेत. डिसएडव्हान्टेज म्हणजे ह्याच्यामध्ये एकतर ऑपरेशनला वेळ जास्त लागतो, साधारण 30 ते 40 मिनिटं ऑपरेटिव्ह टाइम आहे. त्याच्यामध्ये थोडंफार ब्लिडिंग होतं. ऑपरेशन नंतर त्या जागी सूज असते आणि इन्फेक्शनची सुद्धा रिस्क असते. त्यामुळं ह्याला एक ऑप्शन म्हणून एक नवीन टाईपचं सर्कमसिजन म्हणजे स्टेपलर सर्कमसिजन आता आपण रुटीनली करत आहे. स्टेपलर सर्कमसिजन मध्ये एक्सेसिव्ह जी स्किन असते ती एकाच टाइमला कट पण केली जाते आणि बारीक स्टेपलरच्या सहाय्यानं ती स्टिच सुद्धा केली जाते. ही एक डे केअर प्रोसिजर आहे, त्याला कुठलीही अनेस्थेशिया लागत नाही आणि ही पेनलेस आहे, ब्लडलेस आहे आणि क्विक सर्जरी आहे. त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी सुद्धा फास्ट होते. यामध्ये अनेस्थेशिया आपण लोकल पेनाइल ब्लॉक मध्ये ही सर्जरी केली जाते. ह्याला हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता नाही, आपण सेम डे पेशंट डिस्चार्ज करू शकतो आणि ह्याच्यामध्ये रिकव्हरी सुद्धा फास्ट आहे. नेक्स्ट डे पेशंट त्याच्या रुटीन कामाला जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये ब्लिडिंग नाही, पेन नाही, स्वेलिंग नाही, रिकव्हरी फास्ट आहे. त्यामुळं ही एक ॲडव्हान्स टेक्निक आता पेशंटसाठी खूप उपयोगी ठरत आहे आणि ही आता आपण रुटीनली करत आहोत. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.